पाहता अशी क्रिस्पी टिक्की तुम्हाला जर करायची असेल तर अगदी 10-15 मिनटातच आपण घरी करू शकतो आणि मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकतो। तर 5 मिनटं अगोदर मी हे पोहे भिजू घातले होते आणि त्याला थोडंसं नरम होऊ दिले, पाणी काढून टाकलं होतं त्यातलं आणि त्यामध्ये आलूचा किस टाकला। आलूच्या किसमुळे त्याला क्रिस्पीपणा येतो आणि मुलांनासुद्धा तसे आवडते आलूचे पदार्थ किस वगैरे। तर ह्यामध्ये मी कांदा टाकला होता, त्यानंतर त्यात बेसन टाकलं, त्यामुळे बाइंडिंग चांगली येते। यामध्ये आपण चटणी टाकली आहे, हळद टाकलेलं आहे आणि धनेपूड टाकलेलं आहे आणि सांबार आणि त्यात मीठसुद्धा टाकलेलं आहे। तर हे सगळं आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे। जसं यात थोडंसं जर कोणाचं ते पोहे जर मोकळे झाले असेल तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता। एकीकडे आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि जेवढी साईज लागते तेवढी आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तुमच्या एका कमेंटमुळे मलासुद्धा व्हिडिओ बनवायला आवडेल। पहा ही झाली आहे आपली पोह्यापासून आलू टिक्की तयार। यात जर चटणी कमी टाकली तर लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात। घे खा खा ते खा, नाही तू खा